तर झालेला मॅच मध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅच इथून गावदेव वाशिवली संघाचा 8 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी इथून पाहायला मिळाले आणि गोलंदाजी करत असताना मात्र तब्बल 2 रन आणि 1 विकेट प्राप्त केल्या. तो ठरतोय मात्र या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खरं तर वाशिवली संघाचा जगदीश. चला मी आमंत्रित करतो इथून आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहायला गेलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर विलास आणि त्याच्या जोडीला इथून रोहन नक्कीच पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा खैरकाडी संघाकडून पहिला गोलंदाज इथून वापरला जातोय. चला पंच मॅच चालू करा. बाला गोलंदाजी मार्कवर इथून सज्ज असेल तर स्ट्राईक चेंडूला विलास नक्कीच पाहतोय. अकुटप्याचा चेंडू इथून कट केला. चेंडूला मागे थर्डमॅनला खरं तर क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळतं या सुनीलच्या माध्यमातून. चला आयोजक आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथून नक्कीच एक ट्रॉफी द्यायची आहे. आयोजक जगदीश नक्कीच इथून उपस्थित झालाय. पहिल्या चेंडूवर सिंगल इथून नक्कीच पाहायला मिळत आहे. श्री गणेशात झालाय गोलवाडी संघाचा. इथून पाहायला गेलं तर पुन्हा एकदा इथून बॅटची कडा घेऊन मात्र क्षेत्ररक्षक सुनील थोडीशी चुकी पाहायला मिळते. या चेंडू जाईल सीमारेषा पार आला. हा दणदण करीत दमदार चौकार. तर नक्कीच सामनावीरचा पुरस्कार मात्र इथून देण्यात येतो. या जगदीश या खेळाडूला भरपूर चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. तब्बल 8 चेंडूने 28 धावेची भारदार खेळी करत असताना मात्र गोलंदाजी करत असताना तब्बल 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चौकार आल्यानंतर इथून वेगवान पद्धत चेंडू पाहायला मिळतो. मात्र दिशा खराब इथून पंच आमच्याकडे वळतील. खरं तर प्रशांत आवाटे सर नक्कीच वाईट चेंडूचा इथून निर्वाला पाहायला मिळतोय. या वाईटच्या स्वरूपात धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतील गोलवाडी संघाच्या. चेंडू पाहायला गेलं तर नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या इथून चेंडू आलाय निर्धाव. नक्कीच चौकार आल्यानंतर तिथून वाईट चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र इथून डॉट चेंडू पाहायला मिळतो या बाला या गोलंदाजा. नक्कीच पाहायला गेलं तर हा चेंडू नक्कीच घुटना टेक इथून पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. इथून चांगली फिकी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकच धाव या चेंडूवर पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळते. पहिलं षटक विचार केला तर खैरकाडी संघाचा इथून वेगवान गोलंदाज बाला या गोलंदाजाला पाहतोय. हा चेंडू मिस टाइम फटका इथून पाहायला मिळतो. जेलची जामीन संधी इथून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक मात्र बॉलवर पोहोचू शकत नाहीये. पाहायला गेलं तर नक्कीच या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव नक्कीच पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावर नक्कीच इथून पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज बाला या गोलंदाजच्या माध्यमातून आडव्या बॅटने इथून फटका सजवायचा होता मात्र अपील इथून पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं गेलंय. बाला गोलंदाजचा अवघ्या 8 धावा खर्च करत असताना मात्र इथून नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टोक डीजे. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. 8 धावा धावफलकावर लागल्या. तिथून पहिल्या नाणेफेकी जिंकून करदर धाडसी निर्णय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मात्र गोलवाडी संघाने मात्र इथून पाहायला मिळतोय. तब्बल 8 धावा
धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं इथून नक्कीच हाताळताना पाहायला मिळेल खैरकाडी संघाकडून. गोलंदाज ऋतिक अजून एक चांगला गोलंदाज. खरं तर खैरकाडी संघाचा विचार केला तर इथून उरण तालुक्यातील खरं तर संघ मात्र आज पाहायला गेलं तर टेंबोड्या ग्राउंडवर नक्कीच इथून खेळताना पाहायला मिळेल. ऋतिक गोलंदाज मार्कवर इथून सज्ज झालाय. अकोट्या बॅट चेंडू कट केला. इथून क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. आता मात्र इथून कुठली चुकी पाहायला मिळत नाही. सुनील दरवडा या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धक्का क्रमांक पहिला इथून मैदान सोडताना दिसेल. नक्कीच इथून पाहायला गेलं तर पहिला हादरा मिळतो या गोलवाडी संघाला. नक्कीच तब्बल 8 या धावसंख्येवर पहिला चेंडू फेस करत असताना मात्र नक्कीच ऋतिक या गोलंदाजा मात्र इथून पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते खैरकाडी संघाकडून. इथून गोलंदाज ऋतिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्याचा हा फलंदाज नक्कीच सुवासला पाहतोय. इथून मोठे फटके मारावे लागतील. खरं तर एक चांगला संघ खरं तर खैरकाडी संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. त्या गोलंदाजी खरं तर करत असताना तब्बल 8 धावा धावफलकावर लागल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये बाला या गोलंदाजाच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण सजवा खैरकाडी संघ. विनंती असेल आपण वेल खर्च करू नका. चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला असेल खैरकाडीनं त्याच्या अगेन्स्ट मात्र पाहायला मिळते गोलवाडी संघ. हा चेंडू नक्कीच समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता मात्र इथून बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू आला इथून निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ऋतिक या गोलंदाजच्या माध्यमातून. पहिला चेंडू खरं तर विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र इथून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू ताकदीचा वापर. इथून वेलिवेशन थोडस कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली कमालीचा झेल इथून टिपत असताना गोलंदाज खरं तर क्षेत्ररक्षक संजय च्या माध्यमातून इथून धक्का क्रमांक दुसरा मैदान सोडताना दिसेल फलंदाज सुवाज. नक्कीच बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. इथून धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर पाहायला गेलं तर गोलवाडी संघाचा नक्कीच पाहायला मिळतोय. या कमालीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर खैरकाडी संघाकडून दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ऋतिक. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट इथून पाहायला मिळते. एकी धाव अजूनही खर्च केले नाही या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज अनिल. इथून आडव्या बॅटने फटका सजवायचा होता मात्र इथून लगातारचा चौथा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. या कमालीची गोलंदाजी इथून पाहायला गेलं तर पहिलं मेडल षटक पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाच्या माध्यमातून तेवढंच पाहणं गरजेचं असेल. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर लगातारचे 4 चेंडू मात्र इथून निर्धाव फेकले गेले त्या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू आडव्या बॅटने फटका फसला. इथून स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपत असताना मात्र अजून एक धक्का मैदानाच्या बाहेर पाहायला गेलं तर अनिल बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद. नक्कीच मैदानाच्या बाहेर जल्लोष पाहायला मिळतंय खैरकाठी संघाचे. खरं तर पाठीराख्याच्या माध्यमातून इथून लगातारचा 5वा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो ऋतिकच्या माध्यमातून.
कमालीची गोलंदाजी. हा चेंडू जर निर्धाव आला तर नक्कीच इथून मेडन षटक नक्कीच या गोलंदाजच्या नावावर पाहायला मिळेल. नवीन फलंदाज रुपेश. हा चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी आहे. इथून मेडन षटक या स्पर्धेतील खरं तर पहिलं मेडन षटक आणि 2 विकेट या खेळाडूच्या नावावर लागले. खरं तर ऋतिक या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करेन तेवढं कमी असेल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळते. या गोलंदाजच्या माध्यमातून तब्बल 3 विकेट खरं तर प्राप्त केले. त्या गोलंदाजाने एकही धाव खर्च केले नाहीये. नक्कीच इथून जल्लोष आणि जल्लोष मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतं. या खैरकाठी प्रेक्षकांकडून नक्कीच कमालीचं षटक पाहायला मिळालं. ऋतिक या गोलंदाजच्या माध्यमातून तब्बल 3 विकेट प्राप्त केल्या. गोलंदाजाने 8 धावा दाफलकावर लागल्यात. पाहायला गेलं तर बिकट अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या गोलवाडी संघाची. 3रा क्रमांकाचा गोलंदाज इथून गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल संतोष. अजून एक चांगला गोलंदाज नक्कीच खैरकाठी संघाचा संतोषला पाहतो. 8 धावा दाफलकावर लागल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून मोठे फटके मारावे लागतील गोलवाडी संघाला. इथून पाहायला गेलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फसला इथून फलंदाजा. पाहायला गेलं तर लेगपासच्या स्वरूपात मात्र इथून धाव पाहायला मिळेल. एका बॅटकट नक्कीच बॅटकटच्या साह्याने मात्र इथून धाव इथून पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतात. 3रं षटक गोलंदाज संतोषला नक्कीच इथून पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं या सध्याच्या घडीला खैरकाठी संघाकडून. इथून पुन्हा एकदा नक्कीच पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून नक्कीच 1 धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर डबल डिजिटमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 10 या आकड्यावर. नक्कीच कुठलेच मोठे फटके खरं तर मारू देत नाही या फलंदाजाला खैरकाठी संघाचे गोलंदाज. एक चौकार खरं तर आला होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र इथून धावेवर खरं तर रोख लागलाय. हा चेंडू इथून पुन्हा एकदा फटका फसलाय. षटरक्षक त्या चेंडू खाली मात्र इथून अजून एक विकेट इथून पाहायला मिळेल. गोलवाडी संघाचा मात्र 4था हादरा मिळतोय. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. तर नक्कीच पाहायला गेलं तर 4था गडी बाद झाला 10 या आकड्यावर. इथून गोलवाडी संघाचा खरं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश. इथून मोठे फटके मारावे लागतील या फलंदाजाला. चांगली गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं या संतोष गोलंदाजच्या माध्यमातून. आडव्या बॅटने इथून फटका सजवायचा होता. वारंवार निर्धाव चेंडू इथून हाताले जातात खरं तर खैरकाठीच्या गोलंदाजच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते या गोलंदाजच्या माध्यमातून. अक्रॉस द लाईन फटका भरपूर चांगला चेंडू नक्कीच जाईल. 1 बाउन्स सीमारेषा पार आला. हा भरपूर उशिराने दमदार चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच ज्या फटक्यांची खरं तर गरज होती गोलवाडी संघाला त्या फटका मात्र इथून अविनाशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय. 4च्या धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतील. हा चेंडू इथून बॅटची कडा घेऊन नक्कीच थर्ड रिझन मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. इथून पाहायला गेलं तर 1च धाव या चेंडूवर पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर लागल्यात. 3रं षटक इथून संपलं गेलं. या संतोष गोलंदाजाचा विचार केला तर तब्बल 7 धावा खर्च करत असताना मात्र 1 विकेट
प्राप्त केल्यात. टोक डीजे. धन्यवाद डीजे. चला तर नक्कीच खैरगाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावा. पाहायला गेलं तर तिसरं षटक इथून संपलं गेलंय. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात गोलवाडी संघाच्या. नक्कीच इथून पाहायला गेलं तर भरपूर पाठीलागे पाहायला मिळतात खैरगाडी संघाच्या. चौथा गोलंदाज नक्कीच इथून पाहायला मिळतोय खैरगाडी संघाकडून संजय दरवडा. अजून एक वेगवान गोलंदाज नक्कीच खैरगाडी संघाचा इथून चौथा गोलंदाज वापरला गेलाय. शेवटचं षटक असेल नक्कीच इथून कमीत कमी 20 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं असेल. इथून फायटिंग स्कोअर मात्र पाहायला मिळेल. आडव्या बॅटने इथून फटका सजवायचा होता अविनाश या फलंदाच्या माध्यमातून. मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. या चेंडू आला इथून निर्धाव. वारंवार करदर निर्धाव चेंडू इथून पाहायला मिळतात. पंधरा धावा धावफलकावर लागल्या. तिथून पहिला चेंडू निर्धावाला या संजय या गोलंदाजा. पाहायला गेलं तर इथून चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. कुठली चुकी पाहायला मिळत नाही. नक्कीच इथून पाहायला मिळतं फेकी खराब. इथून त्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव एक्स्ट्रामध्ये ॲड होईल. नक्कीच या चेंडूवर मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. या 2च्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर लागल्यात. क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं पाहायला मिळालं होतं. मात्र इथून फेकी थोडीशी खराब करतर बॅकअप येणं गरजेचं होतं. मात्र तो बॅकअप इथून पाहायला मिळत नाही या खैरगाडी संघाकडून. त्याच्याच मोबदल्यामध्ये 2 धावा इथून पाहायला मिळाल्या. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. हा चेंडू इथून पाहायला गेलं तर चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवर. मात्र एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून पाहायला गेलं तर दुसरे धाव सहजरित्या पूर्ण. या 2 धाब्याने धावसंख्येचा विचार केला तर 19 धावेवर जाऊन पोहोचलाय गोलवाडी संघ. शेवटच्या षटकामध्ये खरं तर धावा येतात. खरं तर पाहायला गेलं तर संजय गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर मात्र लगातारच्या 2 चेंडूवर 2 दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. 19 धावा. हा चेंडू आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. इथून नो मॅन्स लँड मध्ये चेंडू शेवटच्या क्षणाला खरं तर अडवला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या चेंडूवर नक्कीच 2 धावा इथून पाहायला मिळतील. या 2च्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अजून या 2 चेंडूंचा मात्र इथून खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवर खरं तर एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. अविनाशचा विचार केला तर 7 चेंडूमध्ये 11 धाब्याचं योगदान इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने फटका भरपूर चांगला. इथून चेंडू जाईल एका टप्प्याने. सीमारेषा पार आला हा दणदणीत दमदार चौकार. धन्यवाद. इथून चांगला फटका पाहायला मिळाला. नक्कीच या 4 धाब्याने धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर लागला. शेवटचा चेंडू इथून पाहायला मिळेल. तर शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर 31 होतील. चौकार आला तर 29 होतील. मात्र ते येणं गरजेचं असेल. आडव्या बॅटने इथून फटका सजवायचा होता. मात्र निर्धाव चेंडू नक्कीच इथून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 इथून संपला गेलाय. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथून संपला गेलाय. 25 धावा धावफलकावर लागल्यात गोलवाडी संघाच्या. इथून विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेची गरज असेल खैरगाडी संघाला.
चला तर आपण पाहिला तर या रातचा आपण पाहिला तर शेवटचा सामना असणार आहे वडपी वर्सेस सावर्स या दोन संघांमध्ये. तर इच्छुक नक्कीच दोन्ही संघ नायकाला मी आमंत्रित करणे टॉच बॉक्समध्ये नक्की 2 मिनिटाचा वेळ असेल. नक्कीच इथून पाहायला गेलं तर येणारे 24 चेंडू आणि 26 धाबीची गरज असेल खैरकाडी संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून एंटर होतोय या खैरकाडी संघाचे राम आणि त्याच्या सोबत इथून पाहायला गेलं तर एक विस्फोटक फलंदाज खरं तर डाकुऱ्याचा फलंदाज खैरकाडी संघाचा दिनेश. चला नेक्स्ट मॅच मडपे वडपे आणि त्याच्या विरोधात खरं तर सावर्से संघ आपण यायचा नाणेफेकीसाठी. येणारे 24 चेंडू आणि 26 धाबीची गरज असताना मात्र सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले खैरकाडी संघाची. नक्कीच गोलंदाज मार्कवर अनिल गोलंदाज नक्कीच पाहायला मिळेल इथून गोलवाडी संघाचा. स्ट्राईक एंडला राम तर नॉन स्ट्राईक एंडवरती दिनेश. गेम ऑन इथून नक्कीच दुसऱ्या सत्राला मात्र खेळ चालू होईल. मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र इथून पाहायला गेलं तर नक्कीच एक धाव इथून पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये श्रीगणेश झालाय खैरकाडी संघाचा. यस इथे मात्र टॉस केला जाईल. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच शेवटचा सामना ज्या रीतीने आपण पाहतोय वडपे आणि त्यांच्या अखेस फाईट करणारा संघ आपण पाहतोय सावर्से संघ. या दोन टीम मध्ये आजच्या रात्रीतील शेवटची मॅच होईल. जाऊया टॉस करिता. इथे मात्र टॉस केला जातोय. आपण पाहतो आजच्या रात्रीतील शेवटची मॅच सावर्से आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो वडपे संघ. एक लांबवरचा पल्ला गाठला या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आणि वेळेवरती अतिशय उपस्थित राहिलं त्याच्या वतीनं मी करतो आपलं मनपूर्वक स्वागत. वडपे संघ आपण टॉस जिंकलाय सावर्से संघ आपण टॉस जिंकलाय. काय घेण्याचा निर्णय असणार आहे? आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. यस फलंदाजी करू. किती दबाव बांधण्याचा मजल आपण असणार आहे? आमचं नक्कीच 50 ते 55चा टार्गेट असेल. यस 50 ते 55. या स्पर्धेनं आयोजनाबद्दल काय म्हणाल? नक्कीच खरोखर अगदी मोठं आयोजन आहे आणि मी आभार मानतो का ह्या म्हणजे आयोजनात आम्हाला संधी मिळाली म्हणून आयोजकांचे आभार मानतो. यस थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट मॅचसाठी. जाऊया वडपे टीमच्या कॅप्टन्सकडे. आपण लांबवरचा प्रवास गाठून इथे खऱ्या अर्थानं वेळेवरती उपस्थित झाला त्याबद्दल मी करतोय आपला शिवराज ट्रॉफी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. इथे येऊन कसं वाटतं? खूप छान. टुर्नामेंट खूप सुंदर आयोजित केले आणि आयोजन करण्यासाठी एवढं मोठं आयोजन करण्यासाठी कमिटीची जी मेहनत आहे ती खूप आहे. कारण आम्ही भरपूर ठिकाणी खेळलो आहे परंतु अशा प्रकारचं आयोजन बघितलं नाही. खूप सुंदर मेहनत आहे आणि संजय दादांचे मी आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. येस थँक्यू सो मच. खूप सारे शुभेच्छा आपल्यासाठी देखील. जाऊया टॉस बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जातील एक चांगला आवाज मंगल भाड्या. थँक्यू. धन्यवाद. इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर चांगला फटका दिनेशच्या बॅटमधून इथून मिडविकेटच्या रिझनमध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. आला हा दमदार षटकार. धन्यवाद. इथून पाहायला गेलं तर षटकाराच्या साह्यानं धावसंख्या इथून डबल डिजिटमध्ये पाहायला मिळेल 10 या आकड्यावर.
तर नक्कीच पहिलंच म्हटलं होतं एक विस्फोटक फलंदाज खरं तर कैरकाडी संघाचा डावकुऱ्याचा फलंदाज दिनेश. नक्कीच तो दिनेशच्या माध्यमातून मात्र इथून षटकार पाहायला मिळतोय. चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट इथून पाहायला गेलं तर एक चांगला फटका पाहायला मिळतो. एकदा पूर्ण केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या नक्कीच पूर्ण पाहायला मिळते. या दोनच्या धावसंख्या इथून पाहायला गेलं तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 26 टार्गेट खरं तर पाठलाग करतोय खैरकाडी संघ. इथून 12 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा चेंडू इथून पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर भरपूर चांगला फटका कव्हर पॉइंट रिजन मध्ये इथून नक्कीच चौकार इथून पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवर करत चुका पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. खरं तर चेंडू भरपूर चांगला अडवला गेला होता, मात्र पाय शेवटच्या क्षणाला खरं तर बॉन्ड लाईनच्या नक्कीच रेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. या 4 धाब्याने धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावर लागल्यात इथून खैरकाडी संघाच्या. पहिलं षटक इथून संपलं गेलंय. गोलंदाज अनिल या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला गेलं तर 16 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. तदनंतर मात्र इथून येणारे 18 चेंडू अजून विजयासाठी गरज असेल 10 धावसंख्येची. 18 चेंडू 10 धावा नक्कीच इथून पाहायला मिळतील. गोलंदाज मार्कवर रोहितला नक्कीच इथून पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. येणारे 18 चेंडू आणि या विजयासाठी अजूनही 10 धावेची गरज असेल. लो फुटापचा चेंडू पाहायला गेलं तर इथून ड्राईव्ह करत असताना राम हा फलंदाज. एकच धाव या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर इथून पाहायला मिळतील. राईटी आणि लेफ्टी या कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खरं तर फिल्डिंग करत असताना डोकीदुखी खरं तर पाहायला मिळतं या पंच आणि या खरं तर क्षेत्ररक्षण करत असताना गोलेवाडी संघाकडून वारंवार क्षेत्ररक्षण खरं तर बदलावलं जात आहे. हा चेंडू वेगवान हाताला गेलाय. नक्कीच इथून पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू असे जर चेंडू नक्कीच फेकले गेले तर नक्कीच इथून थोडंसं कमबॅक करू शकतोय खरं तर टीम गोलेवाडी संघ. हा चेंडू पाहिला का अक्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय. नक्कीच एकच धाव खरं तर या चेंडूवर पाहायला मिळेल लेग पाईच्या स्वरूपात. नक्कीच इथून पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावर नक्कीच इथून जोडल्या जातात. अजूनही विचार केला तर 8 धावेची गरज असेल इथून खैरकाडी संघाला. हा चेंडू भरपूर चांगला फटका पाहायला मिळतो. पॅडल स्वीप चेंडू जाईल सीमारेषा पार. आला हा रामच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. इथून षटकारच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा धावफलकावर लागल्यात. इथून अवघ्या 2 धावेची गरज असेल. शॉर्टपेपरचा चेंडू वेगवान हाताला गेला, मात्र दिशा इथून खराब पाहायला मिळते. नक्कीच आता मात्र इथून स्कोर इज लेवल. अजूनही मात्र एका धावेची गरज असेल. नक्कीच कंपल्सरी चेसिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका धावेची गरज असेल इथून खैरकाडी संघाला. लो फुटापाचा चेंडू पुन्हा एकदा दिशा दिल्या. चेंडू नक्कीच इथून एका टप्प्याने जाईल सीमारेषा पार. आला हा विजयी चौकार.
धन्यवाद डीजे. तर नक्कीच इथून विजय झाला या खैरकाडी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्डलक इथून पाहायला गेलं तर गोलवाडी संघ. तर नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये इथून पाहायला मिळेल. एका बाजूला असेल